निकालाचा दिवस, भीती नको, नवी उमेद हवी. नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. कसे आहात सगळे? आज 1 मे, महाराष्ट्र दिन. पण तुम्हा आम्हा सर्वांच्याच घरी आज सकाळपासून एकच लगबग होती, कारण आज शाळेचा निकाल होता. लहानपणी सुद्धा आपला निकाल असला की आपल्याला कशी धाकधूक वाटायची, आठवतंय का? अगदी तसंच वातावरण आजही प्रत्येक घरात होतं. मुलांच्या मनात भीती, पालकांच्या मनात उत्सुकता आणि थोडंसं दडपण. पण आजचा हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, कारण निकालाचा दिवस हा आनंदाचा असावा, भीतीचा नाही. चला तर मग आज थोडं निकालावर आणि मनावरच्या ओझ्यावर सुद्धा बोलूयात. सगळ्यात आधी मी माझ्या बालमित्रांशी किंवा विद्यार्थ्यांशी बोलू इच्छिते. मित्रांनो, मैत्रिणींनो, आज रिझल्ट हातात आलेला आहे. कोणाला A ग्रेड मिळालं असेल किंवा कोणाला थोडे कमी मार्क मिळाले असतील, पण एक गोष्ट कायम मनात ठेवा, हा रिझल्ट म्हणजे तुमचं पूर्ण आयुष्य नाही. शिक्षणही महत्त्वाचं आहेच. खूप वेळा आपल्याला वाटतं की मार्क कमी आले तर आई बाबा ओरडतील किंवा मित्र काय म्हणतील, पण लक्षात घ्या, या प्रगती पुस्तकावरचे ते आकडे तुमची खरी किंमत ठरवू शकत नाहीत. कदाचित तुमच्यात एखादा वेगळा चांगला गुण असेल, तुमच्यात एखादा चांगला कलाकार दडलेला असेल, कोणी उत्तम वक्ता असेल किंवा कोणाला खेळात रस असेल. अभ्यासातले मार्क हे फक्त तुम्ही वर्षभर काय वाचलं हे सांगतात, तुम्ही कोण आहात हे नाही सांगत. त्यामुळे आजचा निकाल जो काही लागला असेल तो आनंदाने हसतमुख स्वीकारायचा. जर मार्क कमी आले तर रडत न बसता पुढच्या वेळी नक्कीच जास्त मेहनत घेईल हा निर्धार करायचा. कारण आत्ता तर रिझल्ट आलेला आहे, टेन्शन घेऊन विचार करून तो रिझल्ट बदलू शकतो का? अजिबात नाही. आत्ता थोडं पालक मित्रांशी बोलू इच्छिते. पालक म्हणून आपली जबाबदारी खूप मोठी आहे. आपला मुलगा, आपली मुलगी जेव्हा निकाल घेऊन घरी आलेली असते ना, तेव्हा पण त्यांचे मार्क बघण्याआधी आपण त्यांचा चेहरा बघायला हवा होता. कारण का, त्यांची तुलना अजिबात कुणासोबत करू नका. बघ, त्या शेजारच्या काकूच्या मुलाला किती मिळाले मार्क आणि तुला? हे वाक्य मुलाच्या मनाला खोलवर जखम करतं. आपली 5ही बोटं सारखी नसतात. मग सगळी मुलं परीक्षेत सारखे मार्क कसे मिळवतील? मुलांची तुलना करण्यापेक्षा त्यांच्यात जे काही खास आहे त्यांचं कौतुक करा. त्यांना ज्या क्षेत्रात करिअर करायचं त्यासाठी त्यांना सपोर्ट करा. आपलं बर्डन त्यांच्यावरती लादू नका. मारझोड किंवा ओरडणे टाळा. जर निकाल खराब लागलेला असेल ना, तर मुलं आधीच घाबरलेली असतात. अशा वेळी त्याला अजून ओरडून काहीच साध्य होणार नसतं. त्याऐवजी त्यांना जवळ घ्या आणि सांगा, काही हरकत नाही बाळ, या परीक्षेत कमी पडले, पण पुढच्या वेळेस आपण दोघे मिळून किंवा आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूयात. आम्ही तुला अभ्यासात थोडीफार हेल्प करू जमली तर. तुमचा हा एक शब्द त्याला आयुष्यभराची उमेद देऊन जाईल. मार्कापेक्षा त्याच्यातल्या गुणांना महत्त्व द्या. समजा मुलाला परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळाले, पण त्याला मोठ्यांचा आदर करायला येत नसेल तर त्या 100 मार्कांचा काय उपयोग आहे? त्यामुळं मार्कांच्या मागं न धावता त्याला एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून घडण्यासाठी प्रोत्साहन द्या. निकालाचा दिवस नेहमी उत्सव म्हणून साजरा करा. निकाल काहीही लागो. मुलाला शक्य असेल तर बाहेर फिरायला घेऊन जा किंवा मग त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ घरी बनवा. आपल्या मुलांना हे जाणवू द्या की परीक्षेतील यश किंवा अपयश यांच्यापेक्षा सुद्धा आपला मुलगा मुलगी तो आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे, तो खास आहे. जेव्हा मुलांना घरातून पाठिंबा मिळतो तेव्हा ती मुलं जगात कुठेही अपयशी होत नाहीत, कुठेही ती खचत नाहीत, नेहमीच हिरा म्हणून चमकतात. आणि ज्या मुलांना घरामधून दडपण आहे, बर्डन आहे, ती मुलं नेहमी डिप्रेशनमध्ये असतात, एका वेगळ्या दडपणाखाली असतात. हे प्रत्येकाला माहीत आहे, ते तुम्ही नेहमी अनुभवत असाल, बघत असाल. शाळेचा निकाल हा फक्त 1 वर्षाचा लेखाजोखा असतो. आयुष्य खूप मोठं आहे आणि तिथं यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते. जो आत्मविश्वास तुमच्या मुलांना तुमच्याकडून मिळणार आहे. त्यासाठी नक्कीच तुलना न करता
जो निकाल आला आहे त्यात समाधान मानून आणखीन चांगले प्रयत्न करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. ज्यांचा निकाल त्यांच्या मनाप्रमाणे लागला आहे, ज्यांना चांगले गुण मिळाले आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांना कमी मार्क मिळाले असतील तरीसुद्धा न खचता त्यांनी पुढच्या वर्षी चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवावे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असेल अशी आशा करूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या शालेय जीवनातील निकालाची एखादी आठवण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर पालकांशी आणि मैत्रिणींशी शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा आणि मुलांचा आनंद जपा. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आपल्या काटकर प्रीती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, काळजी घ्या, बाय बाय.